बनवायसाठी आजी? वांगे. कापूस नको ते किडे त्याच्यात. हो हाय नमस्कार मंडळी सगळ्यांना. तर मी आली आहे गावाकडे. तर गावाकडचं थोडक्यात रुटीन दाखवते. तर सकाळी माझी कालची कामं आवरली होती आणि आमच्या गच्चीवर चूल पेटवलेली आहे. कारण घरामध्ये चूल पेटवली तर फार धूर होतो म्हणून आम्ही गच्चीवरती पेटवतो. नेहमी काही काम नसतं, थोडंफार काही जे असतं ते गच्चीवरच आम्ही करून घेतो. तर बघा घरामध्ये त्या वरच्या घरामध्ये कापूस भरलेला आहे. त्यानंतर ज्ञानेश म्हणत होता मला ते कापूस काढायचं, पण त्यामध्ये बारीक छोटे किडे असतात ते खूप चावतात किंवा त्याची ॲलर्जी होते. त्यानंतर माझे कपडे धुवून झालं होतं, घरसुद्धा खाली मी आवरून घेतलं होतं आणि आता मला वांगे भाजायचे होते. आणि आज होती भाऊबीज. तर भाऊबीजेच्या निमित्ताने माझ्या नंदा येणार होत्या आणि त्यांच्यासाठीच ही सगळी तयारी चालू होती. तर तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी खानदेशी जे दिवाळीला सगळ्यांच्याच घरामध्ये बनली जाते ती म्हणजे भरीत वांग्याचं, हिरव्या वांग्याचं भरीत. तर आमच्याकडे बामनोदचे वांगे खूप फेमस आहे, पण आम्ही काही तिथले आणत नाही बरं का. कारण तिथं म्हटलं तर कसं असतं दिवाळीच्या सीजनवरती की तिथं खूप छान वांगे मिळतात म्हणून सगळेजण तिथं जाऊन घेतात, पण ते खूप जास्त महाग असतात. म्हणून आम्ही जे आमच्या बाजारात किंवा भालोदमध्ये यावलला जे पण आसपास जे गावं आहेत तिथं जाऊन आम्ही घेऊन येतो. तर बघा असे वांगे मस्तपैकी चूलवरती भाजून होत आहेत. तर हे डायरेक्ट आगमध्ये सुद्धा शेकले जातात, पण त्यासाठी जास्त जाळ पेटवला जातो. पण मग आपल्याला कसं थोडक्यात भाजायचे होते म्हणून मग चूलमध्येच भाजवत आहे मी. तर चला तुम्हाला आज वांग्याची भरताची रेसिपीसुद्धा मी सांगणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आजी कसे गोळे घालतोय? आजी हे कसे पटतय? उठ रे भाऊ. एक असं उघडतंय असं पटतं. मानू. तर बघा आता वांगे भाजणं चालू होतं. त्यानंतर बाबांनी बिबडेसुद्धा काढून आणले होते, तर ते सुद्धा थोडेफार भाजायचे होते. तसं 2-3च भाजले आम्ही, जास्त नाही भाजले. आणि हे गरम गरम असं भाजून खाल्ल्यानंतर खूप टेस्टी लागतं, खूप छान लागतं खायला. आणि ते हे बिना तेलाचं तर खूपच मस्त लागतं. तर बघा इथं मी भाजून घेते आणि ज्ञानेशला देत होती, तर त्याने सुद्धा 1-2 खाल्लं होतं. आणि असं एका साईडला वांगे भाजणं चालू होतं आणि वांग्याचं सोलणंसुद्धा चालू होतं. तर मी बोलत आहे की या तुम्ही सुद्धा खायला. पण खरं तुम्ही बिबळे खाऊन बघितले आहे का? खानदेशमधली खूप टेस्टी बनतात, जे की गहू ज्वारी किंवा गहू तांदूळ या धान्याने ते बनवले जाते. त्यासाठी खूप मोठी प्रोसेस असते आणि सत्य तर उन्हाळ्यामध्ये हेच सीझन इथं चालू असतं, कारण खूप ऊन असतं. त्यामध्ये हे पापड करण्याची पद्धत आहे आणि कसं जेवणाला काहीतरी तोंडी लावण्यासाठी पाहिजेच असतं, त्यामुळे जेवण छान होतं. तर गावाकडे असे पापड बनवून ठेवतात आणि खूप छान लागतात. म्हणजे उडदाचे पापड किंवा ते त्यांच्यापेक्षा महत्त्व ह्या पापडांना आहे. तर बघा तर मी आता भाजून घेतलेलं आहे सगळं. आणि आमचं वरतून आवरल्यानंतर माझी नणंद माझ्या भाच्या दोघं तिघं आले होते आणि त्यानंतर आई भरत्याला फोडणी देत आहे. तर त्यामध्ये बघा माझ्याकडून एक चूक झाली होती, कारण जेव्हा मिरचीचा ठेचा बनवला तेव्हा मी बाहेर काहीतरी काम करत होते, तेवढं माझ्याने राहिलं. तर जे आपण वांगे भाजून घेतले त्यांना ठेचून घेतलं, त्यामध्ये लसूण मिरची आणि कोथिंबीर हे सगळं ठेचून घेतलं, मीठ घेतलं आणि ते एकत्रित करून बघा तुम्ही बडगीमध्ये बघू शकता तिथं ते सगळं एकत्रित करून ठेवलेलं होतं. आणि फोडणीमध्ये तेल, जिरं, मोहरी, शेंगदाणे आणि लसूण थोडक्यात टाकलेलं आहे. आणि त्यामध्ये आता आई ओवा टाकत आहे. ओव्याने काय होतं, वांगं हे पित्त बनवतं आणि पित्ताने त्रास होतो, म्हणून मग ओवा जरुरी टाकायचा असतो, कारण त्यामुळे ओवा हे पित्त नाही होऊ देत, म्हणजे पित्तासाठी तो उत्तम उपाय आहे म्हणून. आणि पचनसुद्धा होतं, तर त्यासाठी या भरतामध्ये ओवासुद्धा टाकायचा आणि त्यामुळे चवही छान लागते. तर बघा आता थोडीशी फोडणी टाकल्यानंतर यामध्ये आपण भरीत टाकलेलं आहे. तर या वांग्याच्या भरतामध्ये बस अजून काहीच नाही टाकायचं. तर याला टाकून थोडंसं हलवून घ्यायचं आणि फोडणी तर आपण दिलेलीच आहे. फक्त एक झाकण ठेवून म्हणजे एकदा झाकण ठेवून 2 मिनटासाठी त्याला कमी गॅसवरती वाफवून घ्यायचं, म्हणजे आपलं भरीत एकदम रेडी आहे.
अगदी सोप्यात सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे. तर सगळेच जण मस्त अशी बनवतात आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला मिरचीसुद्धा तळून घेतात आणि यासोबत कळण्याची भाकरी किंवा पुरी खूप छान लागते. तर आम्ही दोघं बनवलं होतं आणि आम्हालासुद्धा बाहेर जायचं होतं, तर मग त्याचीच घाई चालू होती. तर अशी आहे वांग्याच्या भरत्याची रेसिपी. खूप छान लागतं. नक्की तुम्हाला जर भेटले ना हिरवे वांगे तर नक्की असं रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा बनवली तर. तर आईचं म्हणणं होतं आज माझी मुलगी आली तर मीच बनवणार म्हणून. मग त्या बनवत होत्या, कारण याच्या आधी मी 2-3 वेळेस त्यांना म्हटलं आई मी बनवू का, आई मी बनवू का, तर बोलले थांब मी बनवते ना, थांब मी बनवते ना. पण शेवटी त्यांना त्यांच्या मुलीसाठी बनवायचं होतं, तर म्हटलं ठीक आहे तुम्हीच बनवा. मग त्या स्वतः बनवू लागल्या होत्या आणि असं भरीत आपलं रेडी झालं होतं आणि गप्पासुद्धा चालू होत्या. आणि हे शेवटून बघा वाफून झाल्यानंतर आपल्याला टाकायची मस्त कोथिंबीर. तर ही कोथिंबीर धुवून मस्त कापून घेतलेली आहे बारीक, आणि तुमच्याजवळ कांद्याची पात असेल ना तर थोडी टाका, अजून टेस्ट वाढेल. आमच्याजवळ नव्हती आणि आम्ही विसरलोसुद्धा होतो आणायला, त्यासाठी आम्ही नाही टाकलीच नाही. तर असा होता आजचा व्लॉग आणि गावाकडचा हा माझा व्लॉग आहे. तर आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि खरंच तुमचे खूप आभारी आहे. तुम्ही माझा असा व्हिडिओ बघितला आणि माझ्या पहिल्या व्हिडिओला इतका छान प्रतिसाद दिलेला आहे, तसं प्रत्येक व्हिडिओलाही द्या हो. खूप छान वाटतं मला आणि अजून तुमच्यासाठी नवीन काहीतरी मी घेऊन येणार आहे. जर तुम्ही मला अजून छान प्रतिसाद दिला तर मी गावाकडे गेल्यानंतर अजून छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. नवीन काहीतरी गोष्टी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही मला नक्की साथ द्या, नक्की तुमचा सपोर्ट असू द्या आणि थँक्यू फॉर वॉचिंग आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा.